बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. अंगुलीमाल नावाच्या लुटारू दरोडेखोराचे प्रवर्तन. कोशल देशाचा पसेंदी म्हणजे प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक क्रूर आडदांड दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे. त्यांच्यामुळे गावे ओसाड झाली होती, नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्याची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा तथागत श्रावस्ती येथे जेतवनात विहार करीत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या विध्वंसाविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आणि आपले चिवर व अन्नपात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. ते त्या बाजूला चारिका करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालच्या हाती पडाल. 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता तथागत आपल्या वाटेने चालू लागले. दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा केला, तरी देखील एकही शब्द न बोलता तथागत आपल्या वाटेने चालत राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने तथागतांना येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांचा जथ्था देखील त्यांच्या वाटेने जाण्यास धजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो तथागताचा पाठलाग करू लागला. तथागत जरी आपल्या नेहमीच्याच गतीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर तथागतांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने तथागतांना थांबण्यास सांगितले. दोघांची भेट झाल्यावर तथागत म्हणाले, अंगुलीमाला, मी तुझ्यासाठीच थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून संपलेले नाही. जर त्या साधुत्वाला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. तथागतांच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे रे, या ऋषीने माझा माग काढलाच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्यवाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगता आहात, म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि तथागताचे पाय धरून संघप्रवेशाची इच्छा व्यक्त केली. देव आणि मनुष्याचे मार्गदाते तथागत बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमागे, आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनले. आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन तथागत श्रावस्तीला आपल्या सुख निवासाकडे निघाले. त्यावेळी राजा पसेंतीच्या अंतःप्रासादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक क्रूर डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे, त्याचा निष्पात करा, असे समुदायातील लोक ओरडत होते. प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले, पण त्याला यश आले नाही. एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित तथागतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. तथागतांनी विचारले, राजा, काय झाले? मगधाच्या सैन्य बिंबिसाराचा, वैशालीच्या, लिच्छवीचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय? नाही तथागत, अशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात उत्पात घातला असून तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निष्पात करावायचा आहे, पण मी अयशस्वी ठरलो आहे. राजा,
मुंडन केलेला काशाय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारीत नाही, जो चोरी करीत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालला तू पाहिलेस तर तू काय करशील? तथागत, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील, किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन, अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन, किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करीन. परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसांवर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय? त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून तथागत म्हणाले, राजा, हा पहा अंगुलीमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस न केस ताठ उभे राहिले, अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून तथागत म्हणाले, भिवू नकोस राजा, भिवू नकोस. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला, आपण खरोखरच अंगुलीमाल आहात काय? होय महाराज. महाराज, आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे कोणते? माझ्या पित्याचे गोत्र गार्गे होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी म्हणजे मैत्रायणी होते. गार्ग्य मैत्रायणी पुत्रा, सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईल. परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, अन्नदानावर जगण्याची व 3 पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहेत. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले. नंतर राजा तथागतांच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे तथागत, खरोखर हे आश्चर्य आहे. अमानुषाला माणसाळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांतला शांत करण्याची तथागतांची केवढीही किमया. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही. परंतु काठी किंवा तलवार याचा मुळीच उपयोग न करता तथागतांनी त्याला जिंकले. तथागत, मला आता गेलेच पाहिजे, कारण बरीच कामे मला अद्याप करावयाची आहेत. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने तथागतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात अन्नपात्र घेऊन अंगुलीमाल अन्नदान स्वीकारण्याकरता श्रावस्तीत गेले असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला, तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले, त्यांच्या अन्नपात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली. आणि अशा स्थितीत ते तथागतांच्या समोर येऊन उभा राहिले. ते जवळ येत असताना तथागत त्याला म्हणाले, हे सगळे जागृतीपूर्वक सहन कर, हे सगळे सहन कर. याप्रमाणे तथागत बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक सत्पुरुष सदाचरणी बनला. विमुक्तीचा आनंद व्यक्त करीत ते म्हणाले, ज्याच्या ठायी पूर्वी अश्रद्धा अनास्था होती ते आता आस्था दाखवू लागले. आपले पूर्वजीवन जे सद्गुणांनी झाकून टाकतात आणि आपल्या तारुण्यात जे बुद्धाला शरण जातात ते वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतात. माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत या मार्गाने अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा. स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाहपतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण तथागतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, आता माझा उद्धार झालेला आहे.